नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. थेट चंदन माग दाखव. आपले सुधा आळली मोरे मॅडम आहेत. त्यांनी आपल्या सोलापूरकरांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन योगा शिकवलेत बरं का. तेही इच्छुक आहेत. आपण तिकडे बघितलो. मला सांगा, सगळ्यांना योगा शिकवणार मॅडम सोलापूरकर हेही रिंगणात उतरलेत. काय संदेश देणार आहेत? 20 वर्ष लोकांना योग शिकवला, मानसिक शारीरिक त्यांची स्वच्छता केली, आरोग्य दिलं त्यांना आणि आता राजकीय क्षेत्रात येऊन पण संपूर्ण सोलापूरकरांना योग तर शिकवणारच आहे, कारण तो माझा परमधर्म आहे. त्याचबरोबर जितकी काही सेवा करता येईल पार्टीच्या माध्यमातून तितकी चांगली सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार. मला सांगा, तुम्ही फॉर्म भरलेत, आता पक्षाचा आदेश मिळाला? नाही, पक्षाकडून काही निर्देश आले नाही, पण 18 तारखेला फॉर्म भरायचे होते. 11 ते 1:30 पर्यंत वेळ होती. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी आपले फॉर्म तिथे सबमिट केलेले आहेत. अंतिम निकाल 20 तारखेला असेल असं आम्हाला समजलं. मला सांगा, रोहिणीताई तडवळकर आणि सुधा ताई हे दोघी जण पक्षाचे काम केलेले आहेत. आम्ही बघितलो बरं का. सोलापूरकर प्रामाणिकपणे हे काम केलेले आहेत बरं का. मला सांगा, काय असणार रणनीती? आता भरलाय फॉर्म. काय असणार आहे रणनीती? रणनीती म्हणण्यापेक्षा पार्टीला त्यांचे काही नियम जे आहेत आपले पार्टीचे, भारतीय जनता पार्टीचे, तर त्या नियमानुसार पार्टी चालवणं आणि त्या नियमानुसार पालिका चालवणं याच्यावर जास्त आम्ही भर देऊ. आणि सगळ्यांनी नियमात राहून शिस्त पाळून, एकतर वेळेची शिस्त किंवा प्रत्येक बैठकीला हजर असणं किंवा पार्टीचे जे काही निर्देश असतील त्या निर्देशांचं प्रामाणिकपणे पालन करणं, या गोष्टींवर आम्ही जास्त भर देऊ. तुम्ही होता त्या निर्णयामध्ये, त्या पार्टीमध्ये काम करत होता. तुम्ही कॅपेबल आहेत ना? ते 20 तारखेला. मॅडम आपल्याला काय खरं सांगिना. मला सांगा मॅडम, पक्षाने सगळ्याच महिलांना कॉप्ट करावं असं तुम्हाला वाटतंय का? सगळ्याच महिलांना म्हणण्यापेक्षा महिलांना जास्त प्रमाणावर प्राधान्य द्यावं, कारण महिलाही तितक्या केपेबल आहेत जितके पुरुष आहेत. सध्या महिला कुठल्याही क्षेत्रात मागं नाहीये. ते राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला सध्या वरचढ आहे. आणि पहिल्यासारखी काही बंधनं महिलांना नाही आहेत की बाबा तुम्ही या क्षेत्रात काम करू नये, त्या क्षेत्रात काम करू नये. महिला सुशिक्षित आहेत, शिकलेल्या आहेत. तर महिलांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य द्यावं असं प्रामाणिक मत माझं आहे. तुम्ही पक्षाच्या वरिष्ठाशी तुमची चर्चा झाली का फॉर्म भरताना? पक्षांच्या वरिष्ठाशी चर्चा नाही, पण मी माझी इच्छा व्यक्त केली होती आपल्या शहराध्यक्षा आदरणीय रोहिणीताई तडवळकर आणि आपले पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्याकडे मी इच्छा व्यक्त केली होती आणि त्या पद्धतीने आज मी फॉर्म भरले. तेही भरलेत फॉर्म? काही नाही भरलेलं आहे. पक्ष निर्णय घेईल. आता 9 नावं जी आहेत ती पार्टी फायनल करेल. 20 तारीख परवाच्या दिवशीच आहे. पिक्चर त्या दिवशी सगळं क्लिअर होईल. पिक्चर क्लिअर होईल असं म्हणा लागलेत. त्या पिक्चर मधला डायरेक्टर कोण आहे एकदा सोलापूरकरांना सांगूनच टाका. कामं तर तुम्हीच करत होता सगळे. अख्खे सोलापूरकर बघितलेत इलेक्शन मध्ये. माहिती आहे पिक्चरचे डायरेक्टर कोण आहेत. आपल्या सगळ्यांचे आवडते देवाभाऊ माननीय मुख्यमंत्री सीएम साहेब. अंतिम निर्णय, अंतिम फाईल, अंतिम लिस्ट त्यांच्या नजरेखालून घातल्यावरच हे सगळ्या नावं फायनल होणार आहेत. हे मात्र मी 100% तुम्हाला सांगते. म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस आहेत आपले मुख्यमंत्री, त्यांच्याकडूनच यादी फायनल होणार आहे. मला सांगा, अजून कॉप्ट नगरसेवक म्हणून ज्यांना निवडून दिलं ते शहरासाठी काय काम करावं असं तुम्हाला वाटतंय?
त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातला जो काही अनुभव आहे, कॉप्ट याचाच अर्थ की बाबा सोलापुरातले जे काही नामांकित सेलिब्रिटी किंवा विशेष कार्य करणारी जे लोक आहेत त्यांना आपण कॉप्ट म्हणून इथं निवडतो. तर त्यांच्या क्षेत्रात त्यांनी जे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे, तर ते एकूणच शहरासाठी करावं. काही मर्यादित प्रमाणात त्यांचं काम असेल तर ते काम मोठ्या प्रमाणावर व्हावं, संपूर्ण शहरभर त्यांनी काम करावं आणि काही चांगल्या सूचना ते देऊ शकतात नगरसेवकांना, महापौरांना, उपमहापौरांना. तर त्या सूचनांचं पालन व्हावं. एकूणच आपल्या सोलापूरचा विकास, आपल्या सोलापूरची प्रगती, आपल्या सोलापूरची स्वच्छता आणि आपल्या सोलापूरला उद्योगाची भरभराट व्हावी याच्यासाठीच हा सगळा काय म्हणायचं त्याला प्रयत्न चालू आहे. काय सांगाल सोलापूरकरांना, तुम्ही सांगा. सोलापूरकरांना मी आजच्या दिवशी हेच सांगू इच्छिते की सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काही 87 नगरसेवक आलेले आहेत आणि आता 9 स्वीकृत नगरसेवक येणार आहेत, तर या सगळ्यांच्या माध्यमातून सोलापूरचा विकास हा एकच केंद्रबिंदू असणार आहे. सोलापूरसाठी ज्या ज्या गरजा आहेत विकासासाठीच्या, त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जी आहेत, आपले पालकमंत्री जयाभाऊ गोरे आहेत, या सगळ्यांचा पाठपुरावा करून आपल्या सोलापूरच्या विकासासाठी जास्तीत जास्त कार्य करणं हे आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट असणार आहे, ध्येय असणार आहे. धन्यवाद मॅडम. प्रामाणिक आहेत, पक्षाचं काम केलेत बरं का सोलापूरकर. आता ह्यांना न्याय कसं मिळणार ते आपल्याला 20 तारखेलाच कळेल. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.